वरून कडक ऊन आहे त्यामुळे ना मच्छी पण एकदम मस्त सुकलेली आहे। हे आहे 600 रुपये किलो। 200 रुपये पाव अर्नाळा बोंबील आहेत बघा। तर अशी ना वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला सुकी मच्छी इथे पाहायला मिळेल। आणि मोठे बोंबील 700 रुपये किलो आहेत। मोठे बोंबील 700 रुपये किलो। दांडी आहे 300 रुपये किलो। जवला आहे 200 रुपये किलो। ही कर्दी आहे 450 रुपये किलो। ही अर्नाळा आहे आणि बारीक सुद्धा आहे त्यामुळे ही 400 रुपये किलो आहे। छोटी वाकट आहे 350 रुपये किलो आणि मोठी आहे 400 रुपये किलो। तर कोणताही वाटा घ्या 50 रुपये आहे। मला परत एकदा ऊन द्यायची गरज नाही। कर्दी आहे 400 रुपये किलो बघा, एकदम मस्त आहे, मोठीच्या मोठी आहे। तर आपण पावमध्ये बघूया किती ढोमी बसते, तुम्हालाही अंदाज येईल जर तुम्ही पाव घेते तर किती मच्छी बसेल। नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे सरळगावच्या सुकी मच्छीच्या मार्केटमध्ये। हे मार्केट मंगळवारच्या दिवशी भरतं। माळशेज मार्गे पुण्याला जाताना मुरबाडच्या पुढचंच गाव आहे सरळगाव आणि इथे आहे ना सुकी मच्छीचं मार्केट भरतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची सुकी मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते बघणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। त्यांना रस्त्याच्या दोन्ही साईडला हे सुकी मच्छीचं मार्केट भरतं। तर आता आपण इथे पहिले जाऊया। बघा इथे पण आहे ना आपल्याला अशा भरपूर सुकी मच्छी अशी लावताना दिसलेली आहे। तर इथे बघा सुका जवला आहे। कसा आहे दादा सुका जवला कसा आहे? 250 रुपये किलो आहेत। त्यानंतर इथे बारीक बोंबील आहेत। बारीक बोंबील कसे आहेत? 600 रुपये किलो आहेत। वाकट आहेत। त्यानंतर इथे बारीक बोंबील आहे आणि बारीक बोंबील 400 रुपये किलो। मांदेली आहे बघा, इथे मांदेली सुद्धा तुम्हाला मिळेल। मांदेली कशी आहे का? 200 रुपये किलो आहेत आणि इथे एकदम बारीक बोंबील आहेत। सुकट आहे। त्यानंतर इथे बोंबीलमध्ये ना 2-3 प्रकार पाहायला मिळतील। हे कसे आहेत बोंबील? बोंबील 500 रुपये किलो आहेत, म्हणजे 2-3 प्रकारचे बोंबील आहेत यांच्याकडे। इथे हा सफेद कलरचा जवला आहे। हा कसा आहे? हा 300 रुपये किलो आहे। आणि ही ढोमी आहे ना, ढोमी आहे 200 रुपये किलो। वरून कडक ऊन आहे त्यामुळे ना मच्छी पण एकदम मस्त सुकलेली आहे। आणि इथे वाकट आहे। आणि वाकट कशी आहे? वाकट आहे 400 रुपये किलो। इथे तुम्हाला अर्नाळा बोंबील सुद्धा पाहायला मिळतील। हे आहे 600 रुपये किलो। आणि इथे आहे दांडी। तर असे आहेत ना रस्त्यावरती ना असे हे लावलेले असतात। तर बघा असे टोपली गोणी असे भरून ठेवलेले आहेत। रस्त्याच्या ह्या साईडला आलेली आहे आणि इथे पण आपल्याला आहे ना सुकी मच्छी पाहायला मिळेल। बघा इथे वाकट ठेवलेली आहे। बघा ही ढोमी आहे। त्यानंतर इथे आहे, हे काय आहे दादा? मुशी आहे का? मुशी कशी आहे? मुशी आहे 100 रुपये पाव। मांदेली, दांडी आणि ही ढोमी आहे ना, कशी ढोमी? ढोमी 60 रुपये पाव आहे। त्यानंतर इथे सुकट आहे, म्हणजे तुम्हाला ना इथे आल्यानंतर सर्व प्रकारची मच्छी इथे मिळेल। आणि इथे हा जवला आहे बघा, जवला पण उन्हामुळे ना मस्त सुकला आहे। कसं आहे दादा? 70 रुपये पाव आहे। जास्त घेतलं तर कमी होईल का? हां, जास्त घेतलं तर कमीसुद्धा होणार आहेत। आणि इथे बघा असे बोंबीलचे असे आहेत ना बघा, गट्टे असे बांधून ठेवलेले आहेत। आणि बोंबील कसे आहेत दादा? बोंबील आहे 120 रुपये किलो। आणि हे कोणते बोंबील आहेत? अर्नाळा बोंबील आहेत का? कसे आहेत हे? 200 रुपये पाव अर्नाळा बोंबील आहेत बघा। तर अशी ना वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला सुकी मच्छी इथे पाहायला मिळेल। रस्त्याला लागूनच असे मच्छीवाले बसलेले असतात। तर या ताईंकडे पण आपल्याला ना 2-3 प्रकारचे बोंबील पाहायला मिळतील। ताई कोणते काय रेट आहे सांगा जरा? अर्नाळा आणि इरली कशी आहे? 400 रुपये किलो आहे। 400 रुपये किलो। हे 500 रुपये किलो। 500 रुपये किलो। आणि मोठे बोंबील 700 रुपये किलो आहेत। मोठे बोंबील 700 रुपये किलो। तर बघा या ताईंकडे मोठे बोंबील आहे 700 रुपये किलो। आणि हे बोंबील कसे आहेत? हे पण 400 रुपये अर्नाळा। हां, हे 400 रुपये किलो आहेत। तर असे हे 2-3 प्रकारचे बोंबील आहेत। काही जणांना बारीक बोंबील आवडतात, मोठे बोंबील, मीडियम साईजचे, तसे ना सर्व प्रकारचे बोंबील इथे ठेवलेले आहेत। आणि ही काय दांडी आहे ना? हां, दांडी 300 रुपये किलो। दांडी आहे 300 रुपये किलो। जवळा 200 रुपये किलो। तर जवला आहे 200 रुपये किलो। आणि सुकट कर्दी 450। ही कर्दी आहे 450 रुपये किलो। आणि ही थोडीशी बारीक आहे म्हणून 400 रुपये किलो ना? बारीक आहे म्हणून 400। हां बघा ही अर्नाळा आहे आणि बारीकसुद्धा आहे त्यामुळे ही 400 रुपये किलो आहे। आणि हा जवला? हा पण जवला 200 रुपये किलो आहे। 200 रुपये किलो। हो विचारते ना। त्यानंतर इथे ही वाकट आहे। वाकट पण 2 प्रकारचे आहेत ना? ही कशी आहे? वाली हा 350 रुपये किलो। ओके, छोटी वाकट आहे 350 रुपये किलो आणि मोठी आहे 400 रुपये किलो। पापलेट
पापलेट पण 300 रुपये किलो आहे. पापलेट छोटे पापलेट आहेत 300 रुपये किलो आहेत. आणि बघा मच्छी मस्त सुकलेली एकदम कडक झाली बघा, एकदम कडकच्या कडक आहेत. त्यानंतर हे काय आहे? मुशी आहेत ते. मुशी कशी आहे? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो मुशी आहे. ढोमी 200 रुपये किलो. ढोमी 200 रुपये किलो. आणि मांदेली पण 200 रुपये किलो. जर जास्त घेतलं तर कमी होतील का? कमी होतील. हां, किती किलो घ्यावी लागतील जास्तीत जास्त? जास्तीत जास्त 10-20 किलो 50 किलो घेतली अशी घ्यावी लागेल. तर बघा जास्तीत जास्त 10-20 किलो म्हणजे वर्षभरासाठी जर तुम्हाला मच्छी पाहिजे असेल ना तर तुम्ही इथून घेऊ शकतात. जर तुम्हाला वाटे पाहिजे असतील ना, म्हणजे तुम्हाला 10-20 किलो घ्यायचे नसतील आणि वाटे घ्यायची असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. तर बघा इथे हे दादा बसलेले आहेत. दादा कसे वाटे आहेत हे? 50 रुपये वाटा. कोणताही वाटा घ्या का? तर कोणताही वाटा घ्या 50 रुपये आहे. तर इथे जवला, त्यानंतर कर्दी, बोंबील बघा, बोंबीलचे पण 2-3 असे वाटे लावून ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे ही मुशी आहे ना, तर मुशी आहे, मांदेली, त्यानंतर इथे वाकट आणि इथे हे बांगडे पण 50चेच का? 50चे किती? 4 लावून देणार की नाही? हां, देणार. एक लावून देणार. 4 आहे तर 5 मिळतील. तर बघा हे असे वाटे लावून ठेवलेले आहेत. तर यांच्याकडे पण पाहूया काय काय आहे. तर इथे सुकी मच्छी जर तुम्हाला माहितीच असेल, सुकी मच्छी तर यांच्याकडे प्रत्येकाकडे वेगवेगळी मच्छी असते. तर वाकट आहे, मुशी, वाकटमध्ये पण तुम्हाला 2-3 प्रकार पाहायला मिळेल. मांदेली कशी दादा? 50ला पाव आणि किलो 200 रुपये किलो सांगितलेले आहेत. बोंबील, कर्दी, त्यानंतर इथे जवला आहे. जवला कसा आहे? जवला आहे 300 रुपये किलो. आणि इथे ही ढोमी आहे. आणि दांडी आहे 500 रुपये किलो. तर वरती बघाल तर ना ऊन पण खूप आहे. आणि मंगळवारच्या दिवशी हा ना रस्त्याच्या दोन्ही साईडला हा बाजार भरतो. आणि अशा ह्या गोणी भरून आहेत ना, इथे मच्छी विकायला येतात. जिथे तुम्हाला व्यवस्थित मच्छी वाटेल तिथे तुम्ही भाव करून ही मच्छी घेऊ शकतात. तर बघा कशी उन्हाने मस्त सुकते पण, त्यामुळे ना याला कीड वगैरे पण लागत नाही. आणि एकदम फ्रेश मच्छी आहे बघा, म्हणजे चांगली मच्छी मला वाटली इथे. आणि इथे पण असे हे वाटे लावून ठेवलेले आहेत. पापलेट आहेत. जवला आहे 200 रुपये किलो. कर्दी कशी आहे? 400. कर्दी आहे 400 रुपये किलो. उन्हामुळे ना मस्त सुकली आहे बघा, एकदम कुरकुरीत झाली एकदम बघा, लगेच तुटते अशी एकदम. म्हणजे तुम्हाला आहे ना परत घरी जाऊन सुकवायची गरज नाही आहे. बारीक बोंबील आहेत आणि बारीक बोंबील पण मस्त आहेत. हे कसे? 400 रुपये किलो. मांदेली आहे, वाकट, मुशी आणि त्यानंतर इथे ठेवलेलं आहे दांडी. तर अशी ना वेगवेगळ्या प्रकारची मच्छी तुम्हाला इथे पाहता येईल. तर या ताईंनी पण बघा मस्त उन्हामध्ये मच्छी ठेवलेली आहेत. वाटे ठेवलेले आहेत. कसे आहेत वाटे? कोणताही वाटा घ्या 50 रुपयाला. आणि वाटा पण बघा मस्त मोठाच्या मोठा आहे, अगदी मांदेलीचा वाटा लावलेला आहे, मुशीचा आहे. त्यानंतर इथे ही वाकट आहे आणि पापलेटचा वाटा पण 50ला. आणि ही कुठली आहे? वाम. तर इथे वामचा वाटा पण यांनी 50लाच लावलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर वाट्यावरती मच्छी पाहिजे असेल तर तीसुद्धा इथे मिळेल. तर बघा इथे असे लावलेले आहेत. बांगडे आहेत, बारीक बोंबील आहेत. तर आणि बोंबीलमध्ये पण आहे ना तुम्हाला 2-3 प्रकार पाहायला मिळतील. कसे दादा बोंबील कसे ते? 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलो. दांडी 300 रुपये. दांडी आहे 300 रुपये किलो. मस्त आहे एकदम बघा. आणि जवला 300 रुपये. जवला 300 रुपये किलो. त्यानंतर इथे सुकट आहे. त्यानंतर इथे कर्दी आहे, ढोमी, वाकट आणि मांदेली. तर असे आहेत ना गोणीच्या गोणी भरून ठेवलेले आहेत. आणि हे ना असे रस्त्याच्या एका साईडला असे बसलेले आहेत. इथे पण तुम्हाला बोंबील पाहायला मिळतील. इथे असे वाटे ठेवलेले आहेत 50चे. तर हे बघा तसे घरात लागणाऱ्या पण सर्व छोटे छोट्या वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील. बघा इथे सर्व म्हणजे किचनमध्ये लागणाऱ्या आहेत ना सर्व वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जर सुकी मच्छी घ्यायला येत आहे तर तुम्हाला असं हे इथे छोटंसं दुकान पण इथे लागेल. तर इथे हे सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. तर आता या ताईंकडे बघूया काय काय मच्छी आहे ती. तर इथे बघा मुशी आहे. दादा कशी आहे मुशी? 80 रुपये पाव. मुशी आहे 80 रुपये पाव. किती घ्यायची? बघा 80 रुपये पाव आहे. आणि वाकट आहे 400 रुपये किलो. ढोमी 200 रुपये किलो. ढोमी 200 रुपये किलो. आणि हा सफेद जवला आहे ना, हा कसा आहे? 150ला अर्धा. 150ला अर्धा म्हणजे 300 रुपये किलो. आणि बोंबील 400 रुपये. बोंबील आहे 400 रुपये किलो. मांदेली 200 रुपये किलो. आणि कर्दी
कर्दी 400 रुपये किलो. आणि इथे असे वाटे लावलेले. आणि हे वाटे कसे? तर कोणताही वाटा घ्या 50 रुपयाला. ह्या रस्त्याला मी तुम्हाला सर्व सुकी मच्छीवाले दाखवलेले आहेत. आता आपण आहे ना त्या साईडला जाऊया आणि पाहूया की यांच्याकडे पण आहे ना कोणत्या कोणत्या प्रकारची सुकी मच्छी आहे आणि काय भाव आहे तो. तर इथे पण गोणी घेऊन बसलेले. इथे मांदेली आहे, वाकट आहे, जवला आहे. आई जवला कसा आहे? 80ला पाव. आणि किलो घेतला तर 300 रुपये. तर 80ला पाव. जर 1 किलो घेतला तर 300 रुपये किलो. आणि कर्दी कशी किलो आहे? कर्दी आहे 400 रुपये किलो. दांडी आहे आणि दांडी आहे 150 रुपये किलो. आणि जवलाचा वाटा कसा आहे? तर जवलाचा वाटा पण बघा मस्त मोठा लावलेला आहे. 50 रुपयेचा हा वाटा आहे. त्यानंतर तुम्हाला वाट्यावरती पाहिजे असेल ना तर प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला वाट्यावरती पण मच्छी मिळेल. आणि जर किलोवरती पाहिजे असेल ना तर बघा इथे असे वाटेचे वाटे असे ठेवलेले आहेत. तर ह्या ताई इथे बसतात. तर बघा इथे असे त्या पाट्यामध्ये पण तिथे बोंबील मस्त ठेवलेले आहेत. तर असं आपण पुढे जाऊया. तर आता इथे हे बोंबी आता इथे पण भरपूर मच्छी ठेवलेली आहे आणि उन्हामध्ये ठेवली ना त्यामुळे अशी मस्त सुकली आहे. तुम्हाला परत एकदा ऊन द्यायची गरज नाही. एकदा तुम्ही जर सुकी मच्छी घेऊन आला तर आपल्याला घरी नाही एक ऊन द्यावं लागतं. तर ती द्यायची गरज नाही आहे. तर दादा कर्दी कशी आहे? कर्दी आहे 400 रुपये किलो. बघा एकदम मस्त आहे, मोठीच्या मोठी आहे. आणि जवला कसा आहे दादा? जवला 1 किलो 300 रुपये. 1 किलो 300 रुपये आहे जवला. बोंबील आहेत. त्यानंतर मांदेली कशी आहे? 50 रुपये पाव. आणि मुशी कशी किलो आहे? 100 रुपये पाव. ही 100 रुपये पाव आहे. तर अशी ना तुम्हाला अशी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर आता इथे आपण पाहूया. ही ढोमी आहे ना? ढोमी कशी किलो आहे? ढोमी आहे 250 रुपये किलो. तर अशी ना ही वेगवेगळी मच्छी तुम्हाला अशी ना गोण्यांमध्ये भरून ठेवलेली आहेत. तुम्हाला जेवढे किलो पाहिजे तेवढी तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. त्यानंतर इथे पण बघा असे ढीगच्या ढीग लावलेले आहेत. मांदेली, दांडी, त्यानंतर इथे आहे जवला, वाकट, ढोमी. तर असे ढिगाऱ्याच्या ढिगारे असे ठेवलेले आहेत. तुम्हाला जिथे सुकी मच्छी व्यवस्थित वाटेल ना तिथे तुम्ही भाव करून घेऊ शकता. आणि प्रत्येकाकडे आहेत ना तुम्हाला बघा इथे ढोमी, वाकट, जवला, कर्दी, दांडी अशा ह्या मच्छी पाहायला मिळते. आणि प्रत्येकाकडे ना रेट आहे ना कमी जास्त आहे. तुम्हाला जिथे व्यवस्थित वाटेल तिथे तुम्ही घेऊ शकता. कसा आहे ताई जवला कसा आहे? 1 किलो 300 रुपयाला आहे. तर इथे कर्दी आहे, दांडी आणि इथे बारीक बोंबील आहेत. आणि हे जाड बोंबील कसे आहेत? 200ला पाव. आणि 1 किलो घेतले तर 1 किलो घेतला तर 700 रुपयाला मिळतील. मंगळवारच्या दिवशी ना ह्या रणरणत्या उन्हाळ्यामध्ये ताडपत्री घालून आहे ना हा सुकी मच्छीचं मार्केट भरतं. आणि इथे पण बघा हे असं ओपन मार्केट असल्यामुळे ना तुम्हाला सगळीकडे ना सुकी मच्छी व्यवस्थित चेक करता येते, बघता येते आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता. बघा इथे हे दादा बसलेले त्यांनी पण बघा अशी वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी इथे ठेवलेली आहे. त्यामुळे ना तुम्ही व्यवस्थित हात लावून बघू शकता की तुम्हाला कोणती सुकी मच्छी पाहिजे. आता मांदेली पण बघा मस्त सुकलेली आहे बघा, छान आहे. कशी आहे दादा ही? 50 रुपये पाव आहे. आणि कर्दी कशी आहे? 100 रुपये पाव आहेत. म्हणजे तुम्हाला 1 किलो 2 किलो वर्षभरासाठी पाहिजे असेल तर तुम्ही इथून येणे ही सुकी मच्छी घेऊन जाऊ शकता. तर आता असंच लाईनीत आपण पुढे जाऊया. इथे पण बघा ढीगच्या ढीग लावलेले आहेत. बोंबील आहेत, कर्दी, सफेद जवला, माखले. दादा माखले कसे आहेत? माखली 60 रुपये पाव. 60 रुपये पाव. आणि बांगडे कसे आहेत? बांगडे 50 रुपये पाव. किती येतील 50 रुपयामध्ये? 4 बसतात. 4 बसणार 50 रुपयामध्ये. एक वाढवून लावणार का? तर 50ला 4 सांगितले. तर तुम्ही घेणार असाल तर 50ला 5 देतील दादा. तर इथे बघा अशी ह्या मच्छी इथे अशी लावून ठेवलेली आहे. त्यानंतर ढोमी कशी आहे दादा? ढोमेली 60 रुपये आहे, 50 रुपये लागेल. 60 रुपये पाव आहेत. 50ला पाव देतील. किती येतील याच्यामध्ये पावमध्ये? भरपूर बसतात का? साधारणतः केवढे बसतील जरा दाखवा जरा. तर आपण पावमध्ये बघूया किती ढोमी बसतात. म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल जर तुम्ही पाव घेते तर किती मच्छी बसेल. तर बघा पावमध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 6 9 बसले. 9. तर बघा 9 ढोमी आहेत. म्हणजे तुम्ही लहान मोठ्या जशा घेणार त्याप्रमाणे इथे ह्या 50 रुपये पावमध्ये एवढे ढोमी बसते. तर दादाने आपल्याला वजन करून पण दाखवलेलं आहे. भाईंदरवरून आलात का? दर मंगळवारी येतात बघा. भाईंदरवरून आले, दर मंगळवारी येतात.
दर मंगळवारी येतात बघा. मस्त. आई कशी आहे मच्छी? चांगली सुकट आहे. किती रुपये कशी किलो? ही 500ला किलो आहे, ही 400ला किलो आहे. बघा ही मोठी सुकट आहे 500 रुपये किलो आणि छोटी सुकट आहे 400 रुपये किलो. वाकट कशी ताई? ही वाकट आहे 400 रुपये किलो, ते 350ला किलो. ओके 400 रुपये किलो आहे. जर इथे आला तर 350 रुपये किलोला मिळेल तुम्हाला. वा मस्त. आणि ही छोटी आहे ना? 300 रुपये बांगडे आहेत. आणि बांगडे कसे आहेत? 50ला 5 आहे. बांगडे आहेत 50ला 5. एक वाढवून देणार 6 देणार. म्हणजे 50ला 6 देणार. म्हणजे या ताईने सांगितले 50ला 5 आहेत. इथून घेतलं तर 6 मिळणार. हां 6 भेटणार. 2 माणसं असतील त्यांना जास्त मच्छी नको असेल, थोडीशीच मच्छी पाहिजे असेल तर हे वाटे इथून घेऊन जाऊ शकतात. तर या ताईंनी पण भरपूर मच्छी आणलेली आहे. तर बघूया काय काय आहे. यांच्याकडे पण बघा इथे अर्नाळा बोंबील कसे आहे ताई? 200 रुपये पाव, 800 रुपये किलो. 200 रुपये पाव आणि 800 रुपये 800 रुपये किलो. किलो. कमी होतील की नाही घेतल्यावर? नाही फिक्स रेट. तर कमी होणार नाही, फिक्स रेट सांगितले ताईंनी. पण हे दादा बसलेले आहेत आणि यांच्याकडे पण आहेत ना भरपूर सुकी मच्छी आहे. बारीक बोंबील आहे, सुकट बारीक बोंबील आहे, कर्दी, पिवळा जवला, सफेद जवला, ढोमी. तर तुम्ही ह्या ना मार्केटमध्ये आलात ना तुम्हाला ह्याच प्रकारची मला जास्त मच्छी पाहायला मिळाली. वेगळी अशी काही मच्छी पाहायला मिळालेली नाही आहे. सरळगावच्या रस्त्याला आहेत ना बरीच दुकानं आहेत. तिथे आहेत ना अशी ही मच्छी घेऊन बसलेले आहेत. काही जण टोपल्यांमध्ये घेऊन बसलेले आहेत तर काही जण गोण्यांमध्ये घेऊन बसलेले आहेत. तर तुम्ही असे रस्त्याने जाताना तुम्हाला ज्यांच्याकडे व्यवस्थित मच्छी वाटेल तिथे तुम्ही ही मच्छी घेऊ शकता. तर यांनी बघा इथे असे गोणी लावलेले आहेत आणि गोण्यांमध्ये पण यांच्याकडे भरपूर मच्छी आहेत. एकाच छताखाली 4-5 जण आहेत ना सुकी मच्छी घेऊन बसलेले आहेत. तर त्यांच्याकडे पण आपण पाहूया की काय काय सुकी मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे तो. तर इथे बघा मुशी आहे, वाकट आहे, मांदेली आणि इथे आहे बोंबील. दादा बोंबील कसे आहेत? 150 रुपये पाव. बोंबील 150 रुपये पाव. आणि मांदेली कशी आहे? मांदेली आहे 50 रुपये पाव. तर बघा अशी 2-3 प्रकारची इथे तुम्हाला सुकी मच्छी पाहायला मिळेल. आणि तिकडे ते अर्नाळा बोंबील आहेत ते कसे आहेत? 200 रुपये पाव. 200 रुपये पाव. आणि किलो घेतले तर कितीला मिळतील? 750 रुपये किलो तुम्हाला अर्नाळा बोंबील मिळतील. त्यानंतर ह्या दादांकडे पण तुम्हाला बघा इथे सफेद जवला आहे, कर्दी आहे. दादा कर्दी कशी आहे? 150 रुपये पाव. किलोचा रेट भाव सांगा ना. 500 रुपये किलो आहेत. आणि ढोमी? ढोमी आहे 200 रुपये किलो. तर इथे ना तुम्हाला अशी मच्छी पाहायला मिळेल. मुशी आहे. त्यानंतर इथे हे बारीक बोंबील आहे. ताई बारीक बोंबील कसे? 150 रुपये पाव. तर बारीक बोंबील आहे 150 रुपये पाव. जवला, त्यानंतर इथे पण ढोमी, वाकट, मांदेली. तर अशी आहे ना बरीच मच्छी अशी ओपनमध्ये ठेवलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात. बघा या ताईंकडे पण बघा तिथे गोणीच्या गोणी भरून बोंबील आहे. ताई बोंबील कसे आहेत? 200 रुपये पाव, 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. आणि कर्दी कशी किलो? 600 रुपये किलो. मुशी? 400 रुपये. मुशी 400 रुपये किलो. आणि बांगडे? 200 रुपये किलो. किती येतील किलोमध्ये? 10-12. तर 10-12 बांगडे येतील. मोठे बांगडे आहेत किलोवरती तुम्हाला इथे मिळतील. तर बघा अशी सर्व प्रकारची मच्छी आहे ना इथे अशी ठेवलेली आहे. तर तुम्हाला इथे मुशी, कर्दी, बारीक बोंबील. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सरळगावच्या सुकी मच्छीचं मार्केट दाखवलेलं आहे आणि त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे तो सुद्धा सांगितलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.